हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल. तर आज मुलांना कराटे क्लास रविवारी आता दुपारी असतो, तर मुलांना कराटे क्लासला सोडायला जायचं होतं. हाय फ्रेंड्स, तर बरेच दिवस झाले ना आता मोठा व्हिडिओ शूट केला नव्हता आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होते की ताई मोठा व्हिडिओ टाक, मोठा व्हिडिओ टाक. काय होतं तर टाईमच भेटत नव्हता. शॉर्ट व्हिडिओला कसं थोड्या वेळात होऊन जातं. तर आज मोठा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. तर इकडच्या पद्धतीचं जेवण बनवलेलं. तर जेवण वगैरे बनवून झालं. आता जेवण करून आता मुलांना कराटे क्लास आहे, तर मुलांना क्लासला सोडायला चालले होते. तर मुलांना दुपारचे 2 वाजले होते आणि वातावरण असं होतं. आता पाऊस येऊन गेला होता. 12 वाजता भरपूर असा मोठा पाऊस पडला होता आणि असं काही आज जेवण बनवलेलं होतं. तर इकडच्या पद्धतीचं जेवण असेल तर ना वेळ पण भरपूर जातो. तर मोठा भात केला तर ना मुलांना केळीच्या पानावरती जेवायला आवडतं. तर केळीची पानं काढून घेतली. आता पावसामुळे ओलीच होती अगदी अशी ही झालेली. तर आता हे सकाळपासूनचं मी शूट घेतलेलं होतं, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. तर सकाळी अगोदर आवरून झाल्यानंतर आपलं झाडून वगैरे आंघोळ वगैरे तर फुलं काढून आणली आणि आज तर रविवार होता. तर सकाळी अगोदर सूर्यदेवांना जल अर्पण करून घेतलं. आता पाणी तांब्या भरून आतून घेऊन आले होते, त्याच्यामध्ये थोडासा गूळ आणि हळदी कुंकू अक्षदा आणि फुल. आता फुलं इथं ना जास्वंदीच जास्त येतात, बाकी लावलेली ना जास्त येतच नाहीत. गुलाबच वगैरे एखादं कधी तर फुल येते, म्हणजे जास्त फुलं नाहीत निघत दुसरी. तर सकाळचं हे असं वातावरण होतं खूप छान आणि बाहेर आलं ना एवढं प्रसन्न असं वाटतं ना. सगळीकडे बगल तिकडं ना हिरवंगार असं. तर केरळमध्ये पण तसा पाऊस आता कमीच आहे, जास्त पाऊस नाही आहे. आता तुळशीची वगैरे पूजा करून घेतली. आता रविवारी असं म्हणतात की तुळशीला जल घालायचं नसतं, तर फक्त लांबूनच हळदी कुंकू वाहून घेतलं, फुल वाहून नमस्कार केला आणि नंतर मग उंबरठा अगोदर क्लीन करून घेतला आणि हळदीचं लेपन करून घेतलं. आता उंबरठ्याची पूजा झाली ना घरामध्ये एवढं फ्रेश असं वाटतं ना. तर तिथं मी धूप लावते सकाळची आणि संध्याकाळच्या वेळेला दिवा लावते. तर मग उंबरठ्याला छान असं हळदीचं लेपन करून घेतलं. आता हळदीमध्ये थोडंसं गुलाबजल आणि हे घालते, भीमसेनी कापूर घालते. तर ते घालून ना असं व्यवस्थित असं लावून घेते आणि रांगोळी छापच उठवते. रांगोळी मला जास्त काढायला नाही जमत. तर छान अशी उंबरठ्याची पण पूजा करून झाली होती. तर फुलं वगैरे वाहून घेतली आणि नंतर मग मी देवपूजा करायला घेतली. आता आज रविवार होता म्हटल्यानंतर जास्त घाई नव्हती. प्रांजूला 9:30 वाजता अबाकसचा क्लास आहे, तर 9:30पर्यंत नाश्ता तिला द्यायचा, 9पर्यंत नाश्ता द्यायचा होता. त्यामुळे अगोदर ही सर्व पूजा वगैरे करून झाली आणि नंतर मग मी नाश्ता बनवायला घेतला होता. आता नाश्त्याचा काही व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओसाठी शूट केला होता आणि थोडासा मोठ्या व्हिडिओसाठी शूट केला होता. तर छान अगदी ना फ्रेश असं वाटतं. धूपचा वास ना सगळ्या घरामध्ये पसरला ना, सकाळचं वातावरण खरंच खूप छान होतं. आणि त्याच्यासोबत ना तारक मंत्र हा घरात लावलेलाच असतो. तर टी व्ही खराब झाली त्यामुळे फोनमध्येच चालू होता. नंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग किचनमध्ये आले होते. तर आता कुकर लावून झालेला होता कुकर. तर नारळाचं दूध काढायचं होतं, तर ओला नारळ खिसून घेतला होता आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालत ना, जास्त मिक्सरला नाही वाटायचं, ऑन ऑफ करत ना लगेच बंद करायचं. असं 3-4 वेळा ही प्रोसेस करावी लागते आणि नंतर असं दाबून त्याच्यामधून दूध काढलं जातं. तर अगोदर चाळणीमध्येच मी हे करून घेते आणि नंतर एकदा शोधण्यानं शोधून घेते. तर आता मुलांचा प्रांजूचा नाश्ता झाला होता. प्रांजू गेले होते, आहो पण गेले. 9:30पर्यंत ते दोघं गेले होते आणि कृष्णा आणि मी आता बाकी होतो नाश्ता करायचं. तर मग कृष्णाला वाढून दिलं आणि नंतर मग माझं पण वेळापण भाजून घेतलं. आता हे गरम गरम छान लागतं, पण आता आपण खायचं असेल तर आपण एक सोबत भाजून घेते 2 आणि नंतर मग खायला बसते. तर कृष्णाला पण आणखी एक पाहिजे होतं तर दिलं. हे 2 खाल्लं तर ना पोट भरतं आणि नंतर लवकर भूकही लागत नाही. आता पाऊस चालू आहे थोडा, त्यामुळं मुलांना सारखं भूक लागते. तर मग थोडासा चहा पण केला होता माझ्यासाठी आणि कृष्णासाठी. नाश्ता वगैरे आवरून झाला आणि नंतर स्वयंपाकाची तयारी. तर हे फणसाचं बी आहे ते मी रात्री सोलून ठेवले होते, स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यामध्ये हळद, थोडंसं लाल तिखट, मीठ आणि हिरवी मिरची, कढीपत्ता घातला. आता इकडच्या कुठल्याही भाज्या करताना ना अगोदर असं शिजवून घेतात आणि प्रत्येक ह्याच्यात कढीपत्ता भरपूर असा घालतात. तर 4 शिट्ट्या केल्याना बी व्यवस्थित शिजले जातात. आणि बाजूला लगेचच पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर त्याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकले. आता हे तांदूळ थोड्या वेळ मी भिजत घातले होते, एक अर्धा तास. तर मग भिजल्यानंतर काय होतं, भात पटकन शिजला जातो. कुकरमध्ये शिजवला तरी चालतो, पण थोडासा चिकट होतो, त्यामुळं मग मी पातेल्यातच शिजवते. तर भात लावून दिला आणि लगेच एक नारळ खिसून घेतला. तर कृष्णामध्येच आला होता, त्याला ओलं खोबरं आणि साखर खायला आवडते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं काढून घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि जिरं घालून ना एकदम बारीक असं हे वाटण तयार करायचं, तरच मग भाजी आपला एकजीव भाजीला व्यवस्थित असा येतो.
तर ते वाटून घेतलं आणि नंतर मग सुकी भाजी बनवायची होती बीटची. तर बीटची साल वगैरे काढून स्वच्छ धुवून ठेवलं होतं. एक कांदा घेतला, उभा कट करून घेतला तो, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा आणि बीट बारीक कट करून घेतले होते. आता खिसून घेतलं तरी चालतं, पण मुलांना खिसलेलं असेल तर मग आवडत नाही, त्यामुळं मग कट करते. तर पाणी न घालता शिजवायचं होतं म्हटल्यानंतर अगदी बारीक असं कट करून घेतलं. आता भात पण शिजलेला होता. आता ह्या भातामध्ये मीठ टाकून शिजवत नाहीत, हा आळणीच भात असतो. आणि भात शिजल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालतात आणि मग पाणी सर्व ह्यातलं ना येळून साईडला काढलं जातं. मग हा सुट्टा असा भात तयार होतो. तर आता हे फणसाचं बी पण शिजलेलं होतं, तर त्याच्यामध्ये टोमॅटो घातलं अर्धं आणि थोडंसं चिंच भिजत घालून घेतली होती ती घातली. आता याच्यामध्ये कच्चा आंबा घालतात, त्यानं आंबटपणा छान येतो याला. आणि अशी पण छान होते, पण आंबा नसेल त्यावेळी मग हा ऑप्शन असतो. पण ज्यावेळी आंबा असतो त्यावेळी आंबा घालूनच करते. तर हे वाटण वाटलेलं होतं तर ते त्याच्यामध्ये घातलं. टोमॅटो थोडंसं शिजू दिलं आणि नंतर हे वाटण घातलं. आता फोडणी घालताना व्हिडिओ स्टॉप झाला फोन आल्यामुळं. तर खोबरेल तेलामध्ये ना मोहरी, कढीपत्ता, मेथी, लाल मिरची असं घालून फोडणी घालतात त्याला. तर फोडणी घातली की लगेच प्लेट झाकून ठेवून द्यायचं. तर त्याच्यामध्ये फोडणीचा वास व्यवस्थित उतरतो. नंतर लगेचच पापड पण तळायला घेतले. तर खोबरेल आता हे जे जेवण बनवले तर ते सगळं खोबरेल तेलामध्येच बनवलेलं आहे, तरच त्याला ना छान चव येते. तर पापड तळून घेतलं आणि त्याच तेलामध्ये राहिलेल्या तेलामध्ये ना मोहरी, कढीपत्ता घातला आणि कांदा अगोदर वगैरे नाही भाजून घेतला तरी चालतो. एक सोबतच सगळं त्याच्यामध्ये कांदा, बीट सगळं मिरची घालून घेतलं आणि मीठ टाकून झाकून ठेवलं. वाफेवरती असंच ते शिजवून घ्यायचं. बीट शिजलं जातं. नंतर हे दही घेतलं होतं, त्याच्यामध्ये आलं, मिरची, कढीपत्ता आणि मीठ घातलं आणि ते मग मिक्सरमधून फिरवून घेतलं. तर भातासोबत ना असं ताक करतात, छान लागतं. भात खात खात पितात किंवा थोडंसं भातामध्ये पण ओतून खाल्लं तरी मुलांना तसं आवडतं. तर तसं ते ताक बनवलं होतं. तोपर्यंत बीट शिजलं होतं. मग वरून शिजत आल्यानंतर ओला नारळ खिसलेला होता, बाकी राहिलेला तो टाकला. म्हणजे याच्यामध्ये ओला नारळच घालतात. तर मग तो घालून परत एक वाफ काढून घेतली आणि राहिलेलं मग किचनमध्ये परत किचन कटा सगळा अजून एकदा क्लीन करून घेतला. असा वरचेवर क्लीन करते, नाहीतर ना जास्त पसारा झाला ना आणि वेस्ट पडलेला असलं की मग ते ना आपल्यालाच काही काम सुचत नाही. आणि भरपूर अशी भांडी होती. तर नंतर मग सर्व भांडी घासून घेतली. आता मुलांना अगोदर जेवायला वाढून दिलं, कारण 2 वाजता कराटे क्लास होता. तर 1 वाजेपर्यंत त्यांना जेवायला दिलं, म्हणजे कसं जेवणानंतर लगेचच कराटे करणं ते मग नंतर मग पोटात वगैरे दुखतं मुलांच्या तसं, त्यामुळं मग त्यांना अगोदर दिलं. मी भांडी वगैरे आवरून किचन आवरून घेतलं. नंतर जेवण करून परत गेलो, त्यांना कराटे क्लासमध्ये सोडलं आणि मला नंतर बचत गटाची मीटिंग होती तर तिकडं जायचं होतं. मग मी तिकडून आल्यानंतर तिकडे गेले. तोपर्यंत संध्याकाळी चपातीची ऑर्डर होती, तर 15 चपाती द्यायच्या होत्या शेजारी. तर त्या पण करून घेतल्या. आता संध्याकाळी आता मोठा भात बनवला असेल तर संध्याकाळी शक्यतो काही बनवत नाही, पण आज आता चपाती द्यायच्या होत्या म्हटल्यानंतर त्या करून घेतल्या. आणि नंतर हे प्रॉन्स मासा आणलेलं होतं. तर हे अगदीच लहान होतं आणि ह्याला क्लीन करण्याला जवळजवळ 1 तास तरी गेला माझा. आणि नंतर त्याला मग हे मसाले लावून ते पण फ्राय करून घेतलं. आता अशा पद्धतीचं जेवण जेवायला छान वाटतं, पण वेळ ना